गावचं ग्रामदैवत भैरवनाथाला नारळ वाहून आपण प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व सभासद, ग्रामस्थ बंधू आणि माता भगिनींनी, बांगर साहेबांनी मगाशी बराच वेळ संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या कालखंडामध्ये संस्थेच्या कारभाराविषयी माहिती दिली। एक 7-8 लोकांची नावं त्यांनी घेतली की ज्यांनी संस्थेची स्थापना केली। उद्देश अत्यंत चांगला होता, प्रांजळ होता, स्वच्छ होता की ज्यावेळेला रोपटं लावलं जातं त्या रोपट्याचं संगोपन चांगल्या प्रकारे करावं लागतं। तद्वतच माननीय वैकुंठवासी जनार्दन शेठ बांगर असतील, तात्यासाहेब शिंदे वगैरे जी नावं घेतली त्यांनी त्या संस्थेला एक चांगलं मोठं वटवृक्षामध्ये त्या संस्थेचं रूपांतर केलं। ती संस्था वाढवली। जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 75 ते 80 हजार सभासद या संस्थेचे आहेत आणि महाराष्ट्रभर तिचा विस्तार आहे। म्हणजे 75 ते 80 हजार कुटुंब या संस्थेशी जोडले गेलेली आहेत। त्या संस्थेतले सभासद म्हणजे त्या कुटुंबातले सभासद वेगळे, म्हणजे लाखो लोकांचं हितरक्षण करणारी ही संस्था तात्कालीन धरून आम्ही तयार केली। असं म्हटलं जातं की वृक्ष लावणारे निघून या जाती, तळी विसावती सान थोडं। म्हणजे आपण सर्व त्या संस्थेच्या जो वटवृक्ष आहे त्याच्याशी, त्या सावलीशी आपण आता सर्वजण विसावलेलो आहोत। परंतु ज्या वेळेला सहकारामध्ये एखादी संस्था उभी राहते आणि त्या संस्थेचा जो कारभार आहे ती चालवणारी जी मंडळी असतात ती मंडळी त्याच्यामध्ये स्वाकार निर्माण करतात, म्हणजे हाती घेऊ ते घरी नेऊ अशा प्रकारची परिस्थिती त्या संस्थेमध्ये तयार होते। त्यावेळेला कुणीतरी जागरूक सभासद त्या ठिकाणी जागा होतो आणि अशा पद्धतीने हे पॅनलची मंडळी एकत्र आलेली आहेत। संस्था टिकली पाहिजे, संस्था टिकली पाहिजे। संस्थेचा जो कारभार आहे तो स्वच्छ राहायला पाहिजे। मगाशी काळे साहेबांनी सांगितलं की अनेक मुलांची शिक्षण या संस्थेवर उभी झाली, पूर्ण झाली सभासदांच्या। तर अशा प्रकारे हा कारभार चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आपण सर्व मंडळी, सक्षम मंडळी या ठिकाणी उभे राहिलेला आहात। प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो, कारण संस्था म्हणजे एक घर आहे, एक कुटुंब आहे। त्या कुटुंबामध्ये जर कुणी अनागोंदी मनमानी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला लवकर दूर केलं पाहिजे। चुकीच्या गोष्टीला कुणी पाठिंबा देता कामा नये, कारण एका माणसाला चुकीच्या पाठिंबा जर आपण दिला, त्याचं समर्थन जर केलं तर अख्खी संस्था त्याच्यामध्ये अडचणी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण सर्व सजग आणि जी मंडळी सतर्क मंडळी आहेत ती मंडळी याच्यामध्ये पॅनलमध्ये उतरलेली आहेत। मगाशी साहेबांनी जे संचालक म्हणजे जे आता जे उमेदवार यांची नावं वाचून दाखवली, त्याच्यामध्ये सर्वजण मध्यमवर्गीय आहेत, नोकरी करणारे आहेत, छोटे व्यावसायिक आहेत। परंतु एक तळमळ तुम्ही लक्षात घेतली की अरे, ज्यांनी ही संस्था तयार केली त्यांचा उद्देश अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक होता, चांगला होता। याच्यामध्ये अनेक कुटुंब उभी राहणारी होती। परंतु आता जे विद्यमान लोक त्या ठिकाणी काम करतायत त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं चाललेलं दिसतंय, म्हणून आपण याच्यामध्ये उतरलेला आहात। मी आपणास सर्वांना विनंती करेल, ती उपस्थित असणाऱ्यांना, की निवडणुकांमध्ये काय चालतं आपल्याला सगळं माहिती आहे। कुणीतरी अपेक्षेवर असतो, परंतु ही संस्था आपली आहे, तिचे भागधारक आपण आहोत, तिचे मालक आपण आहोत, हे प्रत्येक सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर चुकीच्या पद्धतीने आपण पुन्हा काही गोष्टी करणार असू, कुणाचं जर समर्थन करणार असू तर पुढच्या 5 वर्षामध्ये ही संस्था आपल्याला पाहायला मिळणार नाही किंवा त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं चाललेलं आपल्याला दिसेल। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सभासदांची नावं आपल्याकडे आहेत, याद्या प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या आहेत। सर्वांना सांगा, मतदान करून घ्या। 5 तारखेला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतीचं इलेक्शन आहे, बेल्ल्यामध्ये आहे, बाकीच्या वाड्यांमध्ये आहे, काही ठिकाणी बिनविरोध झालेला आहे। परंतु जरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या गावचं निवडणूक होणार असेल तरी ही संस्था सहकारी संस्था, विशाल जुन्नर पतसंस्था या संस्थेचं इलेक्शन सुद्धा त्या दिवशी आहे। मार्केटिंग कमिटीच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी मतदान आपल्या सर्वांना करायचंय, सभासदांना करायचंय। आपण चांगला निर्णय घ्या, रिक्षासमोरील चित्रावर शिक्का मारा। 15 मतदान आपल्याला करायचंय। साहेबांनी कशा प्रकारे मतदान करायचंय सांगितलेलं आहे, तशा प्रकारे मतदान करा। आपण सर्वजण सुज्ञ आहात, त्यामुळे एक चांगलं परिवर्तन पॅनल
याच्या पाठीशी आपण भक्कमपणाने उभं राहा. 5 तारखेला सर्वांनी मतदान करा अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. परिवर्तन पॅनल विशाल जुन्नर पतसंस्थेच्या भोगतलेल्या निवडणुकीसंदर्भात खरं पाहिलं तर गेल्या 45 वर्षामध्ये विशाल जुन्नरमध्ये फक्त 2दाच इलेक्शन झालं. आताच रमेश बांगरनी जी संस्थापक संचालकांची नावं सांगितली त्याच्यामध्ये बांगर साहेब असतील, तात्यासाहेब शिंदे असतील यांनी अतिशय लोकहिताचा विचार करून त्यावेळेस 1 जानेवारी 1979 साली ह्या पतसंस्थेची स्थापना केली. आणि अगदी म्हणजे आपल्या संसारामध्ये लक्ष जास्त देतात. हा एक तालुकाच किंवा ही पतसंस्था आपला परिवार, हे सगळे गोरगरीब लोकच आपला एक परिवार आहे. आणि त्याच्या सुखदुःखासाठी कुठेही कोणाला काही अडचण आली तर त्या याच्यात कर्ज पास करून त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करून त्यांचे संसार उभे केले. आणि हे मंडळी असतील कधी कोणाच्या सुखदुःखात दशकिरी असो, लग्न असो, कधी हजर राहिली. त्यांनी त्याच्यामुळे त्यांचं कधी आपल्या संसारात सुद्धा दुर्लक्ष झालं, पण त्यांनी ते या संस्थेशी ते बांधील राहिले. आणि संस्था एक छोटंसं रोपटं लावलं तर त्याचा त्यांनी वटवृक्ष केला. आणि त्याच्यामध्ये आता जे काही संचालक मंडळी आहेत तर कसं एखाद्या वडिलांनी आपलं कमवून ठेवल्यानंतर एखाद्या उन्हाळ मला कसं वाटतं काही माझी प्रॉपर्टी आहे आणि मी आता ही कशी उधळायची असं समजून या आपल्या गोरगरिबाचे पैसे तिथे आहेत, शेअर्स आहेत, ठेवी आहेत. पण या मंडळीनं ती स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे स्वतःची कर्ज असतील किंवा स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारचा अपव्यय ह्या संस्थेमध्ये चालवलेला आहे तो खरंच निंदनीय आहे. गेल्या 2 वार्षिक सभेमध्ये त्यांना आम्ही मुद्देसूद असे प्रश्न विचारले. रमेश बांगरने अत्यंत अभ्यास करून त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर विचारली, पण कोणत्याही प्रश्नाची उत्तरं त्यांना देता आली नाही. त्यांनी अक्षरशः मानाखाली घातल्या. ज्यावेळेस एका संचालकाने तर सभेमध्ये गोंधळ घालण्यासाठी गावावरून काही लोक आणली होती आणि त्याच्यानंतर काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला. पण जेव्हा परिस्थिती समोर मांडली आणि गोंधळ घातल्यानंतर तो गोंधळ त्यांना सुद्धा आटोपता येत नव्हता, त्यावेळेस तिथं ते जे गंधाट म्हणून संचालक होते त्यांनी बाबळ्यांच्या हातातून माईक घेऊन रमेश बांगरांच्या हातात दिला. पहा म्हणजे लोक कशाला मानतात. रमेश बांगर म्हणजे एवढा काही मोठा माणूस का झाला तर तो सत्तेच्या बाजूने आहे. त्यांनी तो अभ्यास केला, ते परिश्रम घेतले आणि त्या गंधाटला हात जोडावे लागले लोकांसमोर, तेव्हा लोक शांत झाली. मग बघा गावामध्ये जर कोणी चांगला माणूस असेल तर त्याचं लोक ऐकतात, उन्हाळ्याचं कोणी ऐकत नाही. तसा प्रकार हा झाला आणि त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तर देता आली नाही. आणि त्यांचं अजून सुद्धा मी आता काही व्हॉट्सअप ग्रुपवर बघितलं, लाज वाटते रे लोकांना. कधी समजा आपण एखादी चुकीची गोष्ट केली तर मान कशी लोकांना तोंड दाखवा असं वाटतं. पण ह्या लोकांना मोठे मोठे फोटो छापून आणि आपण परत येऊन बांगर साहेबांनी ज्यांना मोठं केलं तीच लोक आज त्या भ्रष्टाचारांच्या त्या चुकीच्या लोकांच्या मांडीला मांडी देऊन उभे राहून चुकीचं काम करतायत. तर हे खरोखर निंदनीय आहे. आणि मी सगळ्या सभासद बंधूंना नम्रपणे विनंती करतो, आपण आपली संस्था गोरगरिबांचे पैसे जिथं आहेत ते वाचवण्यासाठी आपण या परिवर्तन पॅनेलला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस असं मतदान करायचे. धन्यवाद.